आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला। 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 50,000 रुपये अनुदानाबाबत सरकारचा मोठा निर्णय। शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हे 50,000 रुपये रक्कम नक्की कोणत्या शेतकऱ्यांचे जमा होणार आहे हे लक्षात घ्या, कारण की हे महत्त्वाचं ठरणार आहे। कर्जमाफी अंतर्गत तुम्ही रेग्युलर शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपये जमा होण्यास अडचण येऊ शकते। आता हे 50,000 रुपयांची यादी तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता, हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहेत, यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार का आणि कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। अनेक कारणापासून अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहेत की आम्ही रेग्युलर आहोत, मग आमचे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत। हेक्टरी 50,000 रुपये जेव्हा मिळणार आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधीपासून जमा होण्यास सुरुवात होईल, कारण कर्जमाफी अंतर्गत आपण पाहिलं की जो GR होता तो GRमध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। त्यामध्ये सर्वात आधी कर्जमुक्ती असेल, त्यानंतर त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान असेल, त्यासोबत OTS म्हणजेच की एक वेळेस समझोता असेल। अशा पद्धतीने तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत। 2 लाखापर्यंत थकबाकीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत मिळतील। त्यासोबतच जे एक वेळ समझोता किंवा वन टाईम सेटलमेंटमध्ये बसतील त्यांना शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि वरची रक्कम त्यांना ठिकाणी बँकमधून आणून भरावी लागणार आहेत। त्यासोबतच जे शेतकरी रेग्युलर आहे त्यांचे कर्ज नवे जुने करतील, तारीख संपण्याच्या आधी बँकेमध्ये जाऊन त्यांचे पैसे भरतात, सोसायटीमध्ये जाऊन त्यांचे पैसे भरतात आणि परत कर्ज उचलतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात जाहीर करण्यात येते। मग 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दल आहे संपूर्ण अपडेट। त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक असते, अशा कोणत्याही पद्धतीने प्रक्रिया पार पडणार आहे। तुमच्या सोसायटी कर्ज असल्यास तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकाचा कर्ज असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे इतर कोणत्याही बँकेचे कर्ज असल्यास कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे। चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये, कारण आकडा देखील खूप मोठा आहे। राज्यातील जवळपास 23 लाख शेतकरी आहेत ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि या 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार। मग प्रत्येकाला 50,000 रुपये मिळणार का, तर प्रत्येकाला 50,000 रुपये मिळणार नाहीत, यातही कमी जास्त होणार आहे। मग कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडेल, चला सविस्तर माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। कारण की नवीन GR अंतर्गत नंतर या ठिकाणी या देखील कर्जमाफीमध्ये म्हणजेच की शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे बदल झालेले आहे। तर हे बदल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून योजना संदर्भातील पुढील संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळतील। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे रेग्युलर जे शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांना 50,000 रुपये जमा होणार आहेत। सगळ्यात पहिली बाब म्हणजे जे शेतकरी आपले कर्ज जाऊन भरतात 1 तारीख संपण्याच्या आधी, मग जून असो किंवा मार्च असेल, अशा पद्धतीने तारखा असतात। किंवा काही शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये कर्ज उचललेलं असतं तर त्याच्या पुढील वर्षी जानेवारीच्या आधी जे कर्ज त्या ठिकाणी नवं जुनं करावं लागतं। नवं जुनं कर्ज कोणतं होतं, तर पीक कर्ज जे नवं जुनं होत असतं ते मध्यम मुदत कर्ज असतं, त्याला हप्ते बांधून दिलेले असतात। दीर्घ मुदतीसाठी देखील तुम्हाला हप्ते बांधून दिलेले असतात आणि त्यासाठी हप्त्यानुसार तुमचे कर्ज फिरते। परंतु कसं असतं, पीक कर्ज जे आहे ते पीक कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी 1 वर्षाला नवं जुनं करावं लागतं। आता यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुमचे कर्ज असल्यास, सोसायटी बँकमध्ये असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी 0% व्याजदर असतं, म्हणजेच की जे काही रक्कम तुम्ही उचलली आहे तेवढीच रक्कम तुम्हाला भरावी लागते। अर्थातच सुरुवातीला तुम्हाला 7% प्रमाणे म्हणजेच की 7% नुसार ज्या बँक खात्यामध्ये पैसे आहे त्या ठिकाणी व्याज भरावा लागतो, परंतु नंतर ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये परत जमा केली जाते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अगदी 0% व्याजदराने पीक कर्ज वापरायला मिळेल। त्यासोबतच काही राष्ट्रीयकृत बँकामध्ये 3 ते 4% अशा पद्धतीने तुम्हाला वार्षिक त्या ठिकाणी कर्ज बिनव्याजी त्या ठिकाणी तुमच्या रकमेला आकारलं जातं। अशा या पीक कर्जासाठी जे शेतकरी प्रत्येक वर्षाला कर्ज नवं जुनं करतात त्यांना रेग्युलर शेतकरी असं म्हटलं जातं।
किंवा आपले जे कर्ज प्रत्येक वर्षी घेतात, प्रत्येक वर्षी भरतात त्यांना त्या ठिकाणी रेग्युलर शेतकरी म्हणून पकडलं जातं आणि या रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. खरं तर ही रक्कम खूप जास्त कमी आहे. यामध्ये अनेक शेतकरी प्रचंड नाराज देखील असल्याचे पाहायला मिळाले. कारण शेतकऱ्यांचं मत आहे की प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आम्ही आमच्या अनेक गोष्टी अडचणी ॲडजस्ट करून आम्ही त्या ठिकाणी आमचे कर्ज भरतो, नवे जुनं करतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला 50,000 रुपयेपर्यंत मदत होते. म्हणजेच की जेव्हा कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफी 2 लाखापर्यंत झाली, 3 लाखापर्यंत झाली, 1.5 लाख रुपयांची झाली, परंतु प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपयांचं वरच गेलं नाही. 2019च्या कर्जमाफीत देखील 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं. त्यात अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाही. आता देखील 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेलं आहे. हे देखील शेतकऱ्यांना जमा होण्यासाठी त्या ठिकाणी अटी टाकल्या होत्या. यामध्ये अटी काय टाकल्या होत्या ते लक्षात घ्या. सुरुवातीला आजच्या अटीमध्ये फक्त मागील 3 वर्षापैकी म्हणजे 2023-24, 2023-22 आणि 2024-25 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये तुम्ही तुमचे पीक कर्ज घेतलेले असावे आणि ते नवे जुने केलेले असावे. कोणत्याही 2 वर्ष असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपये आम्ही देऊ. परंतु यामध्ये अट काय टाकावी होती ते तुम्हाला चालू वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षामध्ये देखील तुमचे कर्ज नवे जुने करावे लागेल आणि ही अट आता काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजेच की मागील 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये तुम्ही तुमचे कर्ज घेऊन नवे जुने जर केले असेल तर तुम्ही या अनुदानासाठी 50,000 रुपयांसाठी थेट पद्धतीने त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते. बँक खात्यामध्ये तुमची जे सेविंग अकाउंट असते त्या सेविंग अकाउंटमध्ये तुमची रक्कम जमा केली जाते. कारण हे तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून सरकारच्या वतीने दिलेलं अनुदान असतं. म्हणजे अनेकांचे प्रश्न काय विचारले जाते की ही रक्कम आमच्या कर्ज खात्यामध्ये येणार का? तर लक्षात घ्या, आम्ही जे कर्ज उचललं आहे त्यामध्येच हे 50,000 रुपये येणार का? तसं नसतं. तर तुम्हाला तुमच्या सेविंग खात्यामध्ये, बचत खात्यामध्ये त्या ठिकाणी ही रक्कम जमा केली जाते. कारण हे तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून सरकारच्या वतीने दिलेलं असतं आणि हे 50,000 रुपये तुम्हाला जमा होतील. मग हे हेक्टरी 50,000 रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहे? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना 1,000 रुपये मिळणार का? 50,000 रुपये मिळणार का? मी आधी का म्हटलं होतं ते लक्षात घ्या. जर एखाद्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या ठिकाणी 41,000 रुपये किती आहे ना? 41,000 रुपये. तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान 41,000 रुपयेच मिळणार आहे का? त्याला 50,000 रुपये मिळणार नाहीत का? ही बाब लक्षात घ्या. जास्तीत जास्त 50,000 रुपये म्हणजे ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे 50,000पेक्षा जास्त असेल त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50,000 रुपये मिळणार. तर इतर शेतकऱ्यांना ज्यांचे 41,000 रुपये आहे त्यांना 41,000 रुपये मिळणार. काही शेतकऱ्यांचं जर 10,000 रुपये असेल तर त्यांना 10,000 रुपयेच मिळणार, त्यांना 50,000 रुपये मिळणार नाहीत. अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की आमच्यावरती 29,000 रुपये कर्ज आहे, मग आम्हाला प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये मिळणार का? तर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार नाही. तुम्हाला फक्त 50,000 रुपये मिळणार नाही, तर तुम्हाला 29,000 रुपयेच मिळणार. एक्स्ट्रा जे काही ते आहे ते म्हणजे जास्तीत जास्त 50,000 रुपये कोणासाठी? की ज्यांच्यावर 2 लाख कर्ज आहे, ज्यांच्यावरती 2.5 लाख कर्ज आहे, ज्यांच्यावर 3 लाख कर्ज आहे, त्यांच्यावर 1.5 लाख कर्ज आहे, तर त्यांना 50,000 रुपये मिळणार. बाकीच्यांचे जेवढे कर्ज असेल तेवढ्याच रक्कम मिळणार आहे. आता हे कधीपासून जमा होतील? आता लक्षात घ्या. सर्वात आधी जर त्या पद्धतीने आमच्या आत कर्जमाफ्या बघितल्या आहेत तर बघा, सुरुवातीला सरकार काय करतं तर सरकार आधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून घेतं. म्हणजे 2 लाखापर्यंत थकबाकीमध्ये असलेल्या शेतकरी आहेत त्यांना प्राधान्य मिळतं आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि मग त्या ठिकाणी प्रोत्साहन अनुदानाच्या शेतकऱ्यांना याद्या देतात. याद्या आल्यानंतर त्या देखील अगदी कमी शेतकऱ्यांना याद्या देत येतात आणि त्या शेतकऱ्यांच्या याद्या आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील त्यांची KYC करून घ्यावी लागते. KYC अथवा आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होते आणि सर्व शेतकऱ्यांना रक्कम जमा केल्यानंतर काही काळाने पुढील यादी येते आणि ही प्रक्रिया खूप जास्त लांबट असते, पानसट असते. त्यामुळे सरकारने देखील यावेळी याची दखल घेऊन अनुदान जे आहे ते अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा करावे. अन्यथा अनेक शेतकरी स्पष्टपणे सांगत आहे की यापुढे आम्ही कर्ज भरणार नाही, आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढू आणि थकबाकीमध्ये जाऊन डायरेक्ट कर्जमाफी देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाभ मिळत नाही, रक्कम खूप कमी असते आणि ती देखील आम्हाला वेळेवर मिळत नाही. याबाबत तुमचे मत काय नक्की कमेंटमध्ये करून सांगा. तुमचे अजून काय प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही त्याच्यावर समाधान करू. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.